आत्माराम आणि त्याच्या बरोबर असेल जोमा हा खेळाडू. पहिल्या फेरीमधला हा चौथा सामनाच्या रात्रीमधला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, भन्नाट वेग. मगाशी मी उल्लेख केला फास्ट अँड फ्युरियस असा हा चेंडू होता. आपण पहिला बॉलर त्या ठिकाणी प्रकाशच्या माध्यमातून चांगली बॉलिंग ऍक्शन आहे या खेळाडूची आणि तेवढा चांगला वेग देखील त्याच्याकडे आहे. आणि इथे मात्र पहिला निर्धाव चेंडू टाकला प्रकाश या गोलंदाजाने. बॉलिंग ऍक्शन चांगली आहे, जबरदस्त त्याची बॉडी लँग्वेज आहे आणि परफेक्ट ॲक्युरसी तुम्ही त्याच्या पहिल्या चेंडूमध्ये पाहिली आहे. सातत्य टिकवावं लागेल खरं तर या बॉलमध्ये त्याला चांगलं कमबॅक करावं लागेल. यावेळेस ऑन साइड मध्ये फटका खेळायचा आहे परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॅक टू द बॉलर खेळले. कोणते रन नाहीये फणसवाडी टीमसाठी. धावसंख्या मात्र अजूनही अकाउंट ओपन झालेलं नाहीये फणसवाडी संघासाठी. आज आपण पाहिला वन स्टार क्रिकेट संघ वाघाची वाडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. नेत्रदीपक अशी स्पर्धा न भूतो न भविष्यती अशी करत आपण प्रेक्षकांची अलोट गर्दी आज अंतिम रात्रीमध्ये पाहत आहे. प्रतिम असं योगदान या संपूर्ण आयोजकांचं या स्पर्धेसाठी राहिलंय. राऊंड विकेट पुन्हा एकदा बॉल तयार. प्रकाशचा बॉल गुड लेंथ वरून टेक ऑफ करतोय. विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक डॉट बॉल. सलग 3 डॉट बॉल पहिल्या P1च्या षटकामध्ये फेकत असताना प्रकाश हा गोलंदाज आपण पाहिला वाघाची वाडी या टीमसाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर असताना मात्र फलंदाजांना पॉवर दाखवण्याची एक नामी संधी असते परंतु अशा सिच्युएशनला मात्र पूर्णपणे डॉमिनेट केलं फलंदाजाला फणसवाडी संघाला या ठिकाणी प्रकाश या गोलंदाजाने. कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली प्रकाशच्या माध्यमातून. कमबॅक करेल का मैदानामध्ये हा खेळाडू. यावेळी जास्त उचली घेणारा बॉल. पंचांचा इशाराला वाईट बॉल. अतिरिक्त उंची होती त्यामुळे स्क्वेअर लेग पंचाने मात्र या बॉलरला त्या ठिकाणी दंडित केल्याने वाईटचा कॉल केल्याने पहिल्या सिंगल मात्र अकाउंटमध्ये ऍड होईल फणसवाडी टीमच्या आणि एका रन मात्र अकाउंट ओपन झालं फणसवाडी संघाचं. वन बाउन्सर हा कॉल असेल त्या ठिकाणी बॉलर्सला. पंचांच्या माध्यमातून तुम्ही एखादा बाउन्सर एका षटकामध्ये फेकू शकताय आणि ही वॉर्निंग मात्र पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रकाशला दिली जाईल. समोर असणारा आत्मारामसाठी हा बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेस फुटवर्कचा अभाव. असं म्हणतात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये जर का फुटवर्क नसेल तर त्याला काहीही अर्थ नाहीये. आणि इथे आपण पहिला बदल आली ते नव्हतं या खेळाडूमध्ये. आणखीन एक डॉट बॉल त्या ठिकाणी आपण पाहता प्रकाशच्या माध्यमातून. कमबॅक पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलंय फणसवाडी टीमला प्रकाश या गोलंदाजाने. अप्रतिम भेदक मारा, अचूक टप्प्यावरती नियंत्रण त्याच्या माध्यमातून आपण आतापर्यंत पाहिलं. यावेळेस आणखीन एक यॉर्कर. सलगचे 5 डॉट बॉल. कौतुक करावं तेवढं कमी या ठिकाणी पाहिलं प्रकाशच्या माध्यमातून. प्रत्येक बॉलमध्ये त्याने व्हेरिएशन दाखवलंय. पहिला बॉल आपण पाहिला गुड लेंथ वरून टेक ऑफ केला. त्यानंतर आपण पाहिला ऑफ ब्रेकर पद्धत चेंडू फेकला. त्यानंतर आपण पाहिला शॉर्ट ऑफ लेन गुड लेंथ वरून बॉलला उडवला आणि त्यानंतर आपण पाहिला यॉर्करचा प्रयत्न. कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. कधी पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे डॉमिनेट करत असताना प्रकाश हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकमध्ये होतो आपल्या टीमसाठी. भरपूर मोठ्या संख्येने गर्दी या सामन्याचा आनंद घेत आहे. लाईव्हच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा पाहिली जाईल. हे पहिलं षटक प्रकाशचं आहे आणि बॅकवर्ड क्षेत्राकडे मात्र खराब कामगिरी. आणि जर का हे षटक आवडलं असेल प्रकाशचं तर एकदा जोरदार होऊ द्या खेळाडूसाठी. पहिल्या षटकामध्ये फक्त एक सिंगल खर्च करत या खेळाडूने मात्र सलग 6 डॉट बॉल फेकले आपल्या टीमसाठी आणि पहिल्या षटकामध्ये मात्र पूर्णपणे डॉमिनेट केलं त्या ठिकाणी फणसवाडी टीमला. आदिवासी आदिवासी आम्ही आदिवासी नावात आमच्या आहे दरारा. आदिवासी आहे जंगलचा राजा. वनरक्षक आम्ही आम्हा भीती कोणाची. डरो न जमाने से अवलाद आहे वाघाची. क्या बात आहे. अप्रतिम संगीत तुम्ही पाहताय करत आमच्या डीजे नितीनांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवलं वाघाची वाडी या टीमने. सेकंड ओव्हरमध्ये आलाय स्वतः अविनाश वाघ. खरं तर या खेळाडूचा मी उल्लेख आवर्जून करेल. आपण पहिला डिस्ट्रिक्ट लेवलला जिल्हा लेवलला आपण पहिला RPL स्पर्धेमध्ये या खेळाडूचं सिलेक्शन झालं. त्यानंतर आपण पहिला तहसील वाईज पनवेल तालुक्याच्या स्पर्धेमध्ये पनवेल प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूची वर्णी लागली आणि त्याचबरोबर आपण पहिला व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपण त्याला अनेक वेळा पाहिलं. कोकण प्रांत असेल किंवा अनेक असे क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपण अविनाशला पाहिलं. परंतु आज आपल्या घरच्या मैदानामध्ये आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी त्याला चांगला खेळ करावा लागेल. समोर मात्र आपण पहिला धावांसाठी वाताहत सुरू झाली आहे कारण पहिल्या षटकामध्ये सलग 6 डॉट बॉल आले. एक वाईट बॉल मिळाला आणि इथे मात्र सिंगलने आपण अकाउंट ओपन करताना पाहिलं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं फणसवाडी टीमला. आता इथून आक्रमण करावं लागेल या पुढच्या येणाऱ्या काही बॉलमध्ये फणसवाडी टीमच्या फलंदाजांना. ओव्हर द विकेट लोअर फुलटॉस आहे. ड्राईव्ह केला बॉलला. ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू उचलणार फेकणार आणि त्यानंतर मात्र आली आहे सिंगल. थोडंसं कलेक्शन खरं बाती घाई झाली.
सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करायचा, स्वतःवरती कंट्रोल नव्हता आणि त्या ठिकाणी मात्र हा खेळाडू होईल रन आउटचा शिकार. आत्मारामला इथून मात्र परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. बेकार. सध्याच्या घडीचे ट्रेंडिंग समालोचक योगेश वाघ, त्यांना तुम्ही ऐकलं, खरं त्यांचा ध्वनिप्रिय तुम्ही ऐकलं डीजेच्या माध्यमातून. खरं तर या सीझनला त्यांनी एक वेगळा रेकॉर्ड केला. प्रतिदिनी त्यांचा बिझी शेड्यूल राहिला. अनेक स्पर्धांमध्ये आपण पहिला चांगलं त्यांना मानधन मिळालं आणि त्याचबरोबर आपली कला त्याने मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आणि सुपला शॉट हा खऱ्या तर प्रचंड फेमस झाला. IPLच्या धर्तीवरती पृथ्वी शॉने देखील त्याचा तो व्हिडिओ व्हायरल केला. मुंबई इंडियन्स संघाने देखील त्याला मात्र भरभरून प्रतिसाद दिला, किंबहुना संपूर्ण क्रिकेट जगतानं त्या व्हिडिओला मात्र प्रचंड पसंती दिली. ते आमचे योगेश बाग, त्यांचा आवाज तुम्ही कालच्या रात्रीमध्ये या ठिकाणी ऐकला. बदलापूर परिसराला बिलॉंग करणाऱ्या आपल्या समाजातील एक तरुण समालोचन क्षेत्रामध्ये एक वेगळी छाप सोडताना आपण पाहिलं. ओव्हर द विकेट, यावेळी स्लोवर फुल टॉस, अभिनाशचा बॉल मिड ऑफ मध्ये खेळून काढला. 1 रन पूर्ण केले. दुसरा रनचा कॉल नसणार आहे, कारण पहिला विकेट आपण पहिला रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. त्यामुळे इथे एकच रन असेल बॅटिंग करताना फणसवाडी टीमसाठी. एकूण धावा आपण पहिल्या धावफलकामध्ये आतापर्यंत आहेत, त्यामध्ये 1 गडी बाद, 3 धावा. शेवटचा सामना असेल आजच्या रात्रीत मधला. बघा लास्ट मॅच आपण लगेचच कॉल करणार आहोत. मोहोदर आणि गायचरण हे 2 संघ असतील. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला हा पहिला ऑफिशियल कॉल असेल. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पहिल्या फेरीमधला शेवटचा 5वा फ्रेश सामना असेल. मोहोदर विपक्ष गायचरण या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो टॉससाठी. आपण रिपोर्टिंग करा. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली. स्मशान शांतता फणसवाडी टीमच्या खेम्यामध्ये निर्माण झाली. याचं कारण आहे कमी धावा. यावेळेस फुलर लेनचा बॉल मिड ऑफ मध्ये फिल्डर आहेत. प्रचंड गतीने आलेला बॉल त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना बीट करून बॉल गेला मागे. प्रकाशने हा थ्रो केला, रॉकेट थ्रो होता, परंतु तेवढ्याच चांगल्या ताकदीनं मात्र या वेगवान 2 रन कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज चांगलं कॉलिंग, गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहिल्या. 2 धाबा आल्या बॅटिंग करत असताना फणसवाडी टीमसाठी. खरं तर आपण पाहता या ठिकाणी आणखीन एक ऑन ड्राईव्हचा फटका आहे. शिऱ्याची व्यवस्था केली आहे. खरं तर सुजीची व्यवस्था आमचे कर्नल गोपाल शर्मा सर यांच्या माध्यमातून केली आहे. त्या सर्वांनी त्याचा आनंद घ्या. निश्चितच बघा या ठिकाणी आपण जे तुमच्यासाठी नाश्त्याची सुविधा केली आहे ते आमचे कर्नल शर्मा सर यांनी नाश्त्याची सुविधा केली आहे. आणि एकदा कर्नल सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. क्या बात आहे नारायण. असं म्हणतात आणि निश्चितच रोशन पाटील तुम्हाला मी थांबवतोय. आणि आपण जे पाहतोय मैदान, आपण महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आहात आणि आजूबाजूला जे फार्म हाऊस आहे ते आपण नवी मुंबईचे कमिशनर साहेब सत्यजित भान साहेबांनी हा फार्म हाऊस घेतलाय. त्यांनी आम्हाला एक सांगितलंय की या मैदानावर जितक्या स्पर्धा होतील तितक्या स्पर्धा तुम्ही करा, परंतु कुठल्याही पद्धतीचं प्लॅस्टिक या ठिकाणी टाकू नका, असा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना देतोय. त्या कारणाने तुम्ही या संदेशाचं पालन कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. ओर टू रोशन पाटील. क्या बात आहे. स्वच्छ भारत सुंदर भारत. आपण सर्वांनी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करा. आणि कर्नल शर्मा सर असं म्हणतात अन्नदाता सदा सुखी, आणि त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला ही व्यवस्था केली. तर त्या सर्वांनी त्याचा आस्वाद घ्या आणि जरूर त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. 2nd ओव्हर कंप्लीट आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मापी असावी. अजूनही आपण पाहिला 1 ओव्हर कंप्लीट झाली मापी असावी आणि धावा फलकावरी त्या ठिकाणी आपण पाहू शकाल तब्बल 1 गडी बाद 7 धावा. कदाचित हा सामना लो स्कोरिंग सामन्याकडे वाटचाल करतो की काय, कारण घरच्या मैदानावरती आपल्या स्पर्धामध्ये खरं आपण पाहिलं यजमान संघ आहे वाघाची वाडी आणि त्यांच्याच बरोबर खेळणारा फणसवाडी हा संघ आहे. या दोघांमध्ये हे पाटल तुम्ही आजच्या रात्रीमध्ये पाहताय. मोठ्या संख्येने मात्र याची देही याची डोळा हा क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेले तमाम आमचे क्रीडा रसिक त्यांचं आपण विशेष कौतुक करूया. नारायण चौधरी आमचे पोलीस पाटील. धन्यवाद रोशन पाटील. निश्चितच मी या ठिकाणी निश्चित सांगेन या मैदानावर सततची सलग ही 3री स्पर्धा आहे. नाईट शृंखलेचं आयोजन 1 स्टार वाघाची वाडी. याच्या अगोदर 2 स्पर्धा आपण पाहिल्या, डिंगडॉंग चषक असेल आणि त्यानंतर एपयू चषक. सलग 2 स्पर्धा पाहिल्या. कुठल्याही आयोजकांना या ठिकाणी प्लॅस्टिक
ठेवलं नाही आणि अतिशय चांगली स्वच्छता या ठिकाणी केली आहे. हेही आयोजक स्पर्धा झाल्यानंतर थोडीफार स्वच्छता करतील, कारण आपण जे मैदान पाहतोय ते महानगरपालिकेचं क्षेत्र जे पाणी हे पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये वापरलं जात आहे आणि प्लॅस्टिक त्या म्हणून पण योग्य ती दखल घ्याल अशी मी या ठिकाणी आशा बाळगतोय. आणि पुन्हा एकदा मी विनंती करेन की प्लॅस्टिक जर आपण वापरत असाल ते एका जागेवर टाका, त्याची विल्हेवाट आयोजक नक्कीच करतील. क्या बात आहे. जल है तो कल है असं म्हटलं जातं आणि खतर हा पाणी दूषित होऊ नये यासाठी आपण ही स्वच्छता राखा, कारण आता पाणी हा दुर्मिळ होत चाललाय आणि या पिण्याचं पाणी आहे, त्यामुळे आपण सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्या आणि काळजी घ्या. राऊंड आपण पहिला डाऊन द ग्राउंड हा फटका गेला अलॉंग द कार्पेट. लॉंगअपच्या मधला फिल्डर प्रकाश संपूर्ण इनिंगमध्ये आपण पहिला हा खेळाडू बिझी राहिला, व्यस्त राहिला, कारण त्याच्या दिशेमध्ये अनेक वेळा आपण बॉल जाताना पाहिले आणि तेवढीच चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक रन मिळाली बॅटिंग करत असताना फणसवाडी टीमला. राजू आमचे वाघ आहेत का तर पहिल्या रात्रीमध्ये खेळले, पराभूत झाले, पण आज आणखीन एक संघ आपल्या गावचा खेळतो, त्यामुळे एक वेगळं प्रोत्साहन त्यांच्या माध्यमातून या टीमला राहील. तेवढ्याच संख्येने मात्र फणसवाडी संघाचे पाठीराखे देखील सामन्याचा आनंद घेत असताना यॉर्कर लाईनचा प्रयत्न, आणखीन एक यॉर्कर बॉल आपण पाहिला, ब्लॉकवर टाकला चेंडू, कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिला वीरेंद्र सेहवागने म्हटलं होतं आम्ही दोन गोष्टींना सॅल्यूट करतो, एक म्हणजे आपण पाहिला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे परफेक्ट यॉर्कर, आणि तोच यॉर्कर आपण या खेळाडूच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहिला. गुड कमबॅक बॉलर आहेच त्या ठिकाणी अंकुश. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पूल करायचा आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा बॉल चाललाय, फक्त सिंगल असेल. रणनीती चांगली आहे वाघाची वाडी संघाची, तर संघ नायकाची. ज्या अँगलने त्याने बॉल डिलिव्हर केले त्या दिशेमध्ये फिल्डर त्याने उभे ठेवलेत बघा. डीप फाईन लेग मध्ये अगदी मागे एक क्षेत्राचा उभा केलाय, कारण वाघाची वाडी टीमच्या गोलंदाजांकडे जास्त पेस आहे. जर का एखाद्या वेळेस आपण पाहिला बॅटला ब्रश करून बॉल निघाला तर बॉल थांबणार नाही, त्याला थांबवणं फार गरजेचं आहे. आणि या अनुषंगाने मात्र ही अटॅकिंग फिल्डिंग त्या टीमच्या माध्यमातून पाहता भन्नाट वेग, ज्या गर्द वेगाचा मी उल्लेख केला, आणि डायरेक्ट हिट नेमबाजीमध्ये निष्णात असताना हा आमचा मित्र चंद्रबाग आहे. आय थिंक चांगला थ्रो केला आणि इथे आपण पाहिला हा खेळाडू झाला त्या ठिकाणी रन आउटचा शिकार. आणखीन एक धक्का बसेल फणसवाडी टीमला. कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे, वेडेपणा तू केलास रे, धावता धावता फुकाट तू रन आउट झालास रे, धावता धावता. खरं तर प्रेझन्स ऑफ माइंडचा उल्लेख करायला लागेल आमच्या डीजेचा, आणि त्यानंतर आपण पाहता चंद्रबागचा देखील, कारण त्याने त्या क्षणाला मात्र निर्णय घेतला डायरेक्ट हिटचा, आणि इथे मात्र हा निर्णय मात्र यशस्वी राहिला टीम वाघाची वाडी संघासाठी. हा निश्चितच रोशन पाटील, चंद्रबाग बद्दल बोलावं तेवढं कमी, कारण वन स्टार नावाने हा संघ सुरुवातीला खेळत होता, अजूनही वन स्टार नावाने खेळतोय. मात्र आज वन स्टार नाही तर पूर्ण 11 स्टार खेळाडू या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. डेफिनेटली खास करून चांगली युनिटी या टीमच्या मी पाहिली. अनेक वेळा या मोठ्या स्पर्धांमध्ये हा संघ खेळला, त्यांची एकता आपल्याला नेहमी पाहायला मिळाली, आणि आज देखील तेवढा चांगला खेळ. इथे मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, कव्हरच्या वरून गॅप शोधलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी, थोडेसे फंबल झाले आणि त्यानंतर मात्र सिंगल डबल नाही तर हा चौकार मिळतो बॅटिंग करताना. फणसवाडी टीमला मोठी प्रतीक्षा करावी लागली टीमला, आणि इथे मात्र आला हा चौकार बॅटिंग करत असताना. शिवाची तलवार हो समके शिवाची तलवार, समके शिवाची तलवार, तब बिजलीचा अवतार. चौकाराला तर बऱ्याच वेळेनंतर मात्र आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये फणसवाडी टीमसाठी आमचे प्रणय भगत आणि सुजान डोंगडे एवन जोडी यावेळेस कट केल्या बॉलला पॉईंटमध्ये कव्हर्समध्ये हा फटका खेळला आहे. तिथे मात्र सिंगल रन मिळेल बॅटिंग करत असताना फणसवाडी टीमला. एका रन मात्र संघ पुढे चाललाय. ओव्हर कंप्लीट पंचांचा सिग्नल षटक समाप्त झाला आणि त्यानंतर मात्र धावफलक धावा आहे त्या म्हणजे 2 गडी बाद, फक्त आणि फक्त 15 धावा. काय सांगाल नारायणजी चौधरी, या कंडिशनला कशा पद्धतीची रणनीती फणसवाडी टीमने या लास्ट ओव्हरमध्ये गेम प्लॅनिंग करावी लागेल? हा निश्चितच रोशन पाटील, आपण एका बाजूला वाघाचवाडी संघ पाहतोय, स्वतः आयोजक आणि या मैदानावर बऱ्याचसा खेळ ज्यांच्या माध्यमातून सरावी आपण जास्त वेळ पाहतोय, त्या कारणानं गोलंदाजीमध्ये फार चांगलं प्रभुत्व या वाघाचवाडी संघानं आतापर्यंत दाखवून दिलाय. मात्र शेवटचं षटक म्हटलं तर स्लॉगवरचं हाणामारीचं षटक, या षटकामध्ये आपण पाहू शकाल फणसवाडी संघाला मोठे फटके मारणं गरजेचंच असेल, कारण निश्चितच जर विचार केला तर 12 वाजल्यानंतर या ठिकाणी धावसंख्या होत नाहीये, कारण आता निश्चितच जर विचार केला तर 11 वाजून 37 मिनिटं झालेत, आणि निश्चितच कुठेतरी त्याचाच फायदा या ठिकाणी गोलंदाजाला होताना पाहायला मिळतोय. डेफिनेटली ड्यू फॅक्टर
तुम्ही पाहता का तर 12 नंतर मात्र थोडंसं मॉइश्चर विकेटवरती येतं, त्याचा मात्र प्रभाव आपण पाहिला, त्याचा ॲडव्हान्टेज मिळतो फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आणि इथे मात्र आपण पाहता आणखीन एक डॉट बॉल आहे का तर या कंडिशनला तुम्हाला ब्लास्ट करावं लागतील मोठ्या फटक्यांचे, चौकार षटका तुम्हाला खेळावे लागतील, तेव्हा एक तुम्ही तर फायटिंग टोटल त्या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये उभारू शकता. आणि हा प्रयत्न आता फणसवाडी टीमच्या या दोन्ही फलंदाजांना त्या ठिकाणी करावा लागेल. बॉलिंग ॲक्शन भरपूर चांगली होती, त्याच्यावरती मात्र चांगली रिॲक्शन दिली, उंच गेला बॉल, झेल खाली क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफच्या दरम्यान, इथे मात्र खेळाडू झाला झेलबाद. प्रयत्न चांगले होते, ताकदीचा वापर केला पण इथे आपण पाहिला अंतर कमी कापला आणि खेळाडू झाला झेलबाद. शिवकाळात नांदत होती, शिवकाळात नांदत होती, सुखात सारी प्रजा, सुखात सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाय तारा जाय, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाय तारा जाय. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरी सुखी होती माझी प्रजा, कारण सिंहासनावरती बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा. बघा डगआउट्समध्ये विनंती असेल, जेव्हा खेळाडू बाद होईल तेव्हा तात्काळ आपण मैदानात आबा घ्या. वेळ फार महत्त्वाची आहे, टाइम इज मनी असं म्हणतात. आयुष्यात गेलेली वेळ ही कधी परत येत नाहीये आणि जो माणूस वेळेचा सदुपयोग करतो तो माणूस नेहमी आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी बनलाय. कारण जे खरं तर या मॅचमध्ये आपण पाहिलं तर एका मोठ्या पार्टनरशिपची गरज होती फणसवाडी टीमला, परंतु एका बाजूने चांगली भेदक गोलंदाजी. काय म्हणाल या दोन्ही संघांच्या या संपूर्ण या इनिंगबद्दल? निश्चितच जर विचार केला तर आज वन स्टार वाघाचवाडी संघाचा एक प्रमुख गोलंदाज ज्यानं सुरुवात फार चांगली केली आहे आणि प्रत्येक गोलंदाजांना मात्र सुरुवात चांगली केली आहे. त्या कारणानं फणसवाडी संघाची फलंदाजी थोडीशी ढासळताना आपण पाहिली आहे, मोठे फटके मात्र पाहायला मिळाले नाहीत. सेल्फ कॉन्फिडन्सचा अभाव आपण पाहिला फणसवाडी टीमच्या माध्यमातून. इथे आपण पाहिला चंद्र पुन्हा एकदा बॉल खाली आले, झेल मात्र सुटला गेला, पण प्रयत्न चांगले राहिले या खेळाडूचे. एक रन मिळेल फणसवाडी टीमला, आत्मविश्वास खरं तर या इनिंगमध्ये आपण पाहिला कमी फणसवाडी टीमच्या माध्यमातून. तुम्ही मैदानामध्ये उतरताय, तुम्हाला ताकदीपेक्षा तुमच्या खरं तर टायमिंगवरती भर द्यावं लागतं, की बहुना तुम्हाला खरं तर एक वेगळा कॉन्फिडन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये शॉट सिलेक्शन करावे लागतात. पण इथे आपण पाहिला पूर्णपणे डॉमिनेट केलं पहिल्या षटकापासून वाघाची वाडी टीमच्या संपूर्ण गोलंदाजाने. लास्ट ओव्हरमध्ये आहेत ज्ञानेश्वर, आणखीन एक यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. इथे मात्र आपण पाहता अजून एक डॉट बॉल आलाय ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 16 धावा फलकावरती आहेत, गडी बाद झाले 3 या ओव्हरमधील पहिल्या इनिंगमध्ये. आता काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, इथे मात्र आपण पाहता 2 बॉल आय थिंक बाकी असतील या इनिंगमधील आणि 16 धावावरती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. लास्ट ओव्हरमधला पुन्हा एकदा यॉर्कर, फुटवर्क नाही आहे खरं तर या खेळाडूंमध्ये. इथे आपण पहिला पदराले त्याचा वापर नाहीये. आणखीन एक मात्र डॉट बॉल ब्लॉकरमध्ये टाकला चेंडू ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. असं म्हणतात वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. तुमची जर का सुरुवात चांगली झाली तर तुमचं अर्ध काम सोपं होतं आणि तेच काम मात्र त्या ठिकाणी संपूर्ण गोलंदाजांनी केलंय. हॅलो रुपेश वीर वाघाची वाडी, आपण कुठे असाल तर व्यासपीठाच्या समोर यायचं. बघा आयोजक आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. रुपेश वीर आपण यायचंय. लास्ट बॉल वरती हा ब्लास्ट शेवटला मात्र आला हा षटका, तिथे मात्र गोड केला शेवट या ठिकाणी फणसवाडी टीमच्या या फलंदाजाने. आणि या 6 रनच्या मदतीने आपण पाहिला 22 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 3 गडी बाद 22. आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये करायच्या त्या ठिकाणी 23. तत्पूर्वी आपण टॉसकडे बोलूया. मोहोदर आणि गायचरण या दोन टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा शेवटचा कॉल असेल, आपण टॉससाठी या. आजच्या रात्रीमध्ये वाघाची वाडी संघानं जर का या स्पर्धेमध्ये चॅम्पियन म्हणला तर आमचे मित्र प्रणय भगत यांच्याकडून प्रत्येक 11 खेळाडूंना ब्रँडेड जर्सी त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. निश्चितच यावेळी नाणेफेक केली जाईल. मोधर आणि गायचरण या 2 संघादरम्यान नाणेफेक करण्यासाठी मी राम वाघ साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करायचे. आज पहिल्या फेरीचा शेवटचा सामना बघा, वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा एक कमी धाबेचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना मोहदर बनाम पेन तालुक्यातील गायचरण संघ आहे आणि एक पनवेल तालुक्यातील संघ, हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मी विनंती करेन, रस्त्याच्या साईडला ज्या गाड्या पार्क केल्यात त्यांना मी माझी विनंती आहे की आपण पार्किंग मध्ये गाड्या पार्क कराव्यात. कुठल्याही येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास होणार नाहीये, अडथळा होणार नाही याची आपण दक्षता घ्या. बरीचशी प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या अवतीभोवती जोडला गेला. त्या प्रेक्षक वर्गांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. नाणेफेक या ठिकाणी संपन्न झाली आहे. नाणेफेक मोदर संघाच्या बाजूने. आपला निर्णय काय असेल ते आपण कळवायचं आहे.
नाणेफेक हा सामना झाल्यानंतर लगेचच आपला सामना होईल. गाडेश्वर गावचे शालिक ढुमणे कुठे असाल तर व्यासपीठावर या. आपले वडील या ठिकाणी आपल्याला बोलवत आहेत. तर शालिक ढुमणे जाऊया मैदानावर. सलामीची जोडी वन स्टार वाघाची वडील संघ आपण सलामीची जोडी मैदानावर पाठवून द्यायची बघा. वेळ घेऊ नका. सामने लवकरात लवकर आज कसे संपतील. आपल्याला 3 सामने आज एक्स्ट्रा खेळवायचे याचं भान ठेवा. बघा वाघाचीवाडी संघ आज जर तुम्ही सुपर 5 मध्ये जर दाखल झाला तर प्रणयजी भगत 12 खेळाडूला ब्रँडेड जर्सी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येईल आणि एक संधी आहे आणि एखादा ट्रॉफी सुद्धा आपल्या नावावर होईल. आणि मात्र खेळ चांगला केलाय. पहिला सामना जर पाहिला अगदी गोलंदाजी भन्नाट चांगली केली आहे. कारण त्याच्यामध्ये प्रकाश वीर, त्यानंतर ज्ञानेश्वर उघडे, त्यानंतर अतिशय चांगले चंदरबाग, अतिशय अविनाश, त्यानंतर अंकुश, हे सर्व खेळाडूचा जर विचार केला तर एक नावारूपान आलेले खेळाडू आज वाघाची वाडी गावाचं नाव रोशन करताना पाहायला मिळतात. अविनाश वाघसाठी सुवर्ण संधी आहे बघा. जर तुम्ही एका मॅच मध्ये जर 50 मारली आहे तर प्रणयजी भगत यांच्याकडून तुम्ही ज्या कंपनीचं ब्रँडेड शूज मागाल त्या कंपनीचे शूज मिळाले जातील. मित्रांनो शूज सध्या बरेचसे महागडे वापरतात. ASICS कंपनीचे जर शूज जर आपण घेतले तर 13 ते 15 हजारापासून सुरुवात आहे आणि ते सध्या मिळत आहेत आणि त्यासाठी संधी आहे. मात्र या षटकामध्ये अगदी कमी धावा असतील कारण सामन्यामध्ये विजयासाठी अवघ्या 24 धावेची गरज. हा सामना जिंकायचा आहे आणि त्यानंतर फिरी मारायची. यावेळी सुरुवात केली जाईल. ज्ञानेश्वर उघडेना पहिल्या चेंडूला फेस केलाय. चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये यावेळी मात्र चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. ज्यावेळी कमी धावा धावफलकावर पाहतो त्यावेळी निश्चितच जर विचार केला तर प्रतिस्पर्धी संघाला त्या धावा डिफेन्स होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत, चेस होताना पाहायला मिळत नाही. मग त्यासाठी मात्र फणसवाडी संघाला यावेळी गोलंदाजी भेद करावी लागेल. गोलंदाज आपण पाहू शकाल. पहिला गोलंदाज सुरेश भगत. यावेळी मात्र गॅप शॉट सिलेक्शन. शतरक्षक काही करणार नाहीये. पप्पू यावेळी होता. चेंडू जातो सीमा पार. एक दमदार चौकार. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल सामन्यामध्ये मात्र निश्चित जर विचार केला तर फार चांगली मेहनत करायची होती. यावेळी मात्र निश्चितच धावचीची संधी निर्माण करत असताना एका बाजूला अविनाश वाघ तर एका बाजूला ज्ञानेश्वर उघडे. मंडप डेकोरेशनचे मालक आपण कुठे असाल तर आयोजकाशी संपर्क साधायचा. व्यासपीठाच्या समोर आपण या. होलिजन मध्ये थोडासा प्रॉब्लेम झालाय त्या कारणानं आपण यायचंय बघा. सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती आहे आपण निश्चितच लाईटच्या क्षेत्रामध्ये आहोत. वायर आहे आपल्याकडं. जर कुठं कट झाले असेल तर आपण त्याच्यापासून थोडंसं लांब जर बसले तर बरं होईल. सामना जर पाहिला तर अगदी कमी धावेचा असल्या कारणानं सामना सहज जिंकू शकेल. मात्र तितका चांगला प्रयत्न यावेळी फणसवाडी संघ करतोय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आणि त्यानंतर मोदर गायचरण आपण जर पाहिला तर मोदर संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम निर्णय फील्ड शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. शेवटचा सामना असेल. यावेळी अविनाश अगदी साध्या पद्धतीनं फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय कारण अगदी कमी धावा असताना यावेळी कुठेतरी शांत गतीनं खेळ करायचा आहे आणि हे करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेसाठी मालिकावीर आपण जर पाहिलं तर रेफ्रिजरेटर फ्रीज आहे. त्यानंतर उत्कृष्ट ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतोय. माजी सर्व्हिसमन एंटरप्राइजेस चषक 2023 शानदार तिसरं पर्व या ठिकाणी आपण पाहतोय. निश्चितच शेवटची रात्र शेवटची रजनी आपण पाहिली तर अतिशय
गर्दी मैदानाच्या भोवती प्रेक्षक वर्गाची, त्या प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पहिले षटक प्रगतीपथावर गोलंदाजांना मात्र भेद गोलंदाजी करत असताना आतापर्यंत धावा खर्च केल्यात 9 धावा. अवघ्या 24 धावा जमवत असताना पहिले षटक मात्र चांगलं फेकणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडूला, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू जातोय सीमा पार, एक दमदार षटकार. सोन्याचा उंगवला तैला बापाचे महिन्याला आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली करल्याला. यावेळी मात्र धावफलकावर धाबा लागल्या गेल्यात. 15 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात. अवघ्या 9 धावेची गरज येणार आहे. अजूनही 18 चेंडू आणि 9 धाबा. सामना मात्र खुल्ला गेलाय पहिल्या षटकामध्ये. अतिशय चांगली फलंदाजी अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक षटकार एक चौकाराच्या मदतीनं 13 धावेचं योगदान देतोय आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली आहे तर 15 या धावेवर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र फणसवाडी संघाला निश्चितच विचार करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, एखाद्या मिडल षटक फेकावं लागेल. ज्या पद्धतीचं षटक आपण पाहिलं प्रकाशवीर या गोलंदाजांना फेकलं, पहिल्या षटकामध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. त्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला सुद्धा करावी लागेल, तरच या सामन्यामध्ये आपण जिवंत राहू शकाल. कारण यावेळी जर पराभूत होणारा संघ स्पर्धेमधून बाहेर पडला जातोय. ज्यावेळी आपण मोठ्या स्पर्धेमधून बाहेर पडला जातो त्यावेळी कुठं ना कुठं अनुभव आपल्या बाजूने घेऊन दुसऱ्या स्पर्धेसाठी आपण खेळण्यासाठी सज्ज होत असतो आणि तो अनुभव तुमच्यासाठी फार महत्वाचा असतो. कुठल्याही गोष्टीला अनुभव जर असला तर निश्चितच तुम्हाला यश लाभल्याशिवाय राहत नाही. जसं म्हटलं जातं एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर, अनुभव हा पूर्णपणे असणं फार गरजेचं आहे. यावेळी तो अनुभव पणाला लावावा लागेल फणसवाडी संघाच्या गोलंदाजाला. दुसरं षटक यावेळी असेल गोलंदाज राजेश, छोटा बंधू आपण पाहू शकाल. पहिले षटक मोठ्या बंधूनं फेकलं, दुसरं षटक यावेळी बराच वेळ चेंडू मध्ये क्षेत्ररक्षकाला चुकी करणार नाहीये. यावेळी फलंदाज ज्ञानेश्वर उघडे बॅक टू द डगआउट. साऱ्या जगात क्रिकेट विश्वात, साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा, रायगड जिल्ह्याची आहे हवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महानात आले जिगर बाजीवा, कित्येक क्रिकेटपटू झाले महारात आले जिगर बाजीवा. धन्यवाद. निश्चितच या षटकामध्ये ज्या पद्धतीचं मी सांगितलं त्या पद्धतीची सुरुवात मात्र केली आहे. मात्र चंद्रबाग अजून या संघामध्ये असतील, अविनाश मैदानावर अजूनही आहे, त्यानंतर नवीन फलंदाज मैदानावर जातोय बुधाजी चौधरी, अंकुश वाघ, चंद्रबाग अजूनही चांगले खेळाडू या संघामध्ये असतील. मात्र ज्यावेळी कमी धावेचा आपण सामना पाहतो त्यावेळी मात्र निश्चितच रफ अँड टफ स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी गोलंदाज राजेशनं मात्र चांगल्या पद्धतीची सुरुवात केली. यावेळी हाही चेंडू चांगला आहे, वेग फार चांगला पाहायला मिळाला. फलंदाज बुधाजी चौधरीला मात्र बांधून ठेवलाय. या षटकामध्ये हल्ला आणि आक्रमण करत असताना मात्र बुधाजी विचार करावा लागतोय कारण वेग फार आहे. यावेळी व्यासपीठावर आपण जर पाहिल्या तर आपल्या समाजातील तरुणी अधिक प्रमाणात यावेळी ही स्पर्धा एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा साईप्रीतच्या माध्यमातून लाईव्ह जे प्रेक्षक वर्ग पाहतात त्यांचंही आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करू. आज जर विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये महिला वर्ग सुद्धा टेनिस क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील. आपल्याही विभागामध्ये आपल्या समाजातील बऱ्याचशा तरुणी या खेळामध्ये फार चांगल्या असतात. खो खो असू द्या, कबड्डी असू द्या, आपला समाज हा चप्पल समाज म्हणून ओळखला जातोय आणि आज जर घडीला जर पाहिलं त्याच्यामध्ये तरुणी वर्ग हा जास्तीत जास्त खेळाकडे वळला जातोय. दुसरं षटक यावेळी राजेशनं फेकताना 3 चेंडू फेकले, सध्यापर्यंत कुठली धाव खर्च केली नाहीये. चौथा चेंडू होता. यावेळी मात्र यष्टीरक्षकाने चुकी केली आहे. ह्या चुक्या मात्र तुम्हाला महागड्या पडल्या जातील. एक चूक जर आपण केली आहे शेवटच्या क्षणाला गोलंदाजावर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळेल. म्हणून यावेळी धावा रोखायच्या होत्या, त्या धावा मात्र रोखता येत नाही. अधिक स्ट्राईक येण्याचा प्रयत्न मी म्हणेन यावेळी अविनाश वाघकडे घेताना पाहायला मिळेल. अविनाश सलामीला आलाय. आतापर्यंत जर विचार केला तर एक षटकार एक चौकाराच्या मदतीनं 13 धावेचं योगदान देतोय. उर्वरित या षटकातील शेवटचे 2 चेंडू
यावेळी चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा लॅप करण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न होता, मात्र वेगानं चांगल्या पद्धतीचा यावेळी मात्र वापर केलाय राजेश भगत या गोलंदाजांना. शेवटचा चेंडू, याही षटकामध्ये आतापर्यंत अवघी 1 धाव खर्च केली आहे. जशास तसं प्रत्युत्तर देत असताना फणसवाडी संघ मैदानावर पाहायला मिळतोय. जशी गोलंदाजी वाघाजवाडी संघानं केली आहे त्याच पद्धतीची गोलंदाजी फणसवाडी संघाकडून. यावेळी टॅप केला, चेंडू मध्ये आहे, चुकी आणि चुकी. बघा झेल कुणाचा सोडलाय, आपण पाहिला तर अविनाश वाघचा झेल सोडलाय आणि हे झेल मात्र शेवटच्या क्षणाला मागणे पडले जातील. एखाद्या फलंदाजाला मिळालेलं जीवदान नेहमीच महत्वपूर्ण ठरत असतं. कोई लड़की है जब वो हंसती है बारिश होती है छनक छनक छुम छुम. अरे कोई लड़का है जब वो गाता है सावन आता है घुमड़ घुमड़ घुम घुम. आता मात्र समीकरण आलंय 12 चेंडू आणि अवघ्या 7 धाब्याची गरज. निश्चितच चांगलं षडक यावेळी फेकलं होतं, मात्र झेल सोडला जातोय. झेल सोडल्यानंतर अविनाश मात्र मैदानावर अजूनही आपल्याला पाहायला मिळेल. अवघ्या 1 षटकारांची गरज असेल. यानंतर याच मैदानावर आपल्याला अजूनही एक स्पर्धा पाहायला मिळेल, आदिवासी चषक 2023. शानदार पर्व आपण जर पाहिला तर 19 ते 23 याच महिन्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला याच मैदानावर पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय पारितोषिक 12,000, चतुर्थ पारितोषिक 12,000 अशी स्पर्धा पाहायला मिळेल. यावेळी मात्र सामना आपल्या खिशामध्ये घातलाय. सामना निश्चितच जर पाहिला तर लेवल झालाय, स्कोर लेवल. मात्र स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग, 1 धावेची गरज अजून असेल. येणारे 11 चेंडू आणि 1 धावेची गरज. एकतर्फी सामना आपण पाहिला. बॉल द्यायचा बघा मैदानावर आयोजक. या स्पर्धेसाठी मालिकावीर फ्रीज असणार आहे बघा. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी कूलर असतील, शतरक्षक शूज असतील, गोलंदाज शूज असतील. बघा फार चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आदिवासी चषक 2023 19 ते 23 4/2023 रोजी स्पर्धा या मैदानावर पाहायला मिळेल. 1 धावेची गरज असताना मैदानावर आपण पाहू शकाल अविनाश बाद होताना. नवीन फलंदाज मैदानावर जातोय प्रकाशवीर. मात्र स्कोर लेवल असताना आता अवघ्या 1 धावेची गरज. कुठेतरी मी म्हणेन सामना मात्र अत्यंत चांगला होता, मात्र निश्चितच फलंदाजांना चांगली फलंदाजी दाखवली आहे. फणसवाडी संघ बॅकफुटला आला, फलंदाजी करत असताना थोडासा प्रेशरमध्ये मी म्हणेन खेळताना पाहायला मिळाला. कारण या फणसवाडी संघाने या मैदानावर डिंगडॉंग चषकामध्ये निश्चितच आपलं नाव कोरलं होतं. चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा या मैदानावर आपण पाहिली. एफयू चषक 2023, त्यानंतर डिंगडॉंग चषक आणि डिंगडॉंग संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये दाखल झालाय. पहिला दिवस आपण फणसवाडी संघ, दुसरा दिवस आपण जर पाहिला तर निश्चितच आनंदवाडी संघ, तिसरा दिवस साईनाथ धुदानी संघ, चौथा दिवस डिंगडॉंग धुदानी संघ. हे संघ मात्र सुपर 5 मध्ये दाखल झालेत. आज कुठला संघ आपलं नशीब आजमावेल हे मात्र पाहणं गरजेचं. सामना फिनिश. यावेळी मात्र 1 स्टार वाघाजवाडी संघ हा सामना जिंकलाय. बेस्ट ऑफ लक. आणि हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक करेन आणि त्यानंतर मात्र या